त्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचा दबाव मात्र गोलंदाजावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जबरदस्त क्रीडा रसिक देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण देखील या स्पर्धेचं इथे केलं जात आहे. राईट राऊंड विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू, चांगला फटका, चांगली फेक. मात्र दोन फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ इथे पाहायला मिळतोय आणि केवळ एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय. संघाची धावसंख्या पहिल्या षटकाखेर बिनबाद 13. बेनीचे दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नक्कीच आपण पाहतोय करण पाटील जबरदस्त फलंदाजी, आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय आणि त्याला एक चांगली साथ देताना देखील पाहायला मिळतोय फलंदाज रोहन चेले. दोन नामवंत खेळाडू मुंबई विभागातील. या अगोदरच्या सामन्यात देखील करण पाटील ज्यांनी आपल्या संघासाठी 19 धावांची खेळी केली होती, तोच करण पाटील पुन्हा एकदा आपल्या संघासाठी तारणहार म्हणून इथे उभा राहतोय. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे रोख रुपये 1 लाख व आकर्षक चषक आहे. या स्पर्धेचं आपलं उद्घाटन काल आपल्या सर्वांचे लाडके कार्यसम्राट दमदार आमदार सन्मान्य असे सुनील भाऊ राऊत यांच्या माध्यमातून झालेलं होतं. आज देखील आपण पाहिलं तर व्यासपीठावर सातत्याने प्रमुख पाहुणे आपल्याला इथे उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मी सामन्याकडे वळतोय. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं टाकायची आहे, त्याची नोंद दोन्ही संघाच्या कर्णधाराने देखील घ्यायची आहे. जॉर्ज 11 संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला आणि आमंत्रित करण्यात आलं क्षेत्ररक्षणासाठी ते मालाड संघाला. ओमकार मालाड संघ कर्णधाराला विनंती असेल की आपण 4 षटकं टाकण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी आतापर्यंत जवळजवळ 6.5 मिनिटांचा आपण खर्च केलेली पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज सागर. आता चेंडू डाव्या स्टेच्या बराचसा बाहेर पंचांच्या शरीरापासून दुरावलेला नक्कीच पाहायला मिळत आहेत. पंचांच्या हात समांतर, चेंडू मात्र अवांतर इथे होतोय. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. सागर यांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा या ओव्हरपिच चेंडू सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. चांगली फेक येते, एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज भरवतोय आणि इथे मात्र थोडासा निर्णय घातक ठरतोय. फलंदाज रोहन चिले येथे मात्र दुर्दैवारीत्या धाव वादवून तंबूत परततोय. जी धाव नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये अयशस्वी होतोय. एक धाव मिळते, मात्र त्यासाठी दुसरी धाव घेण्यासाठी मात्र रोहन चिलेसारखा प्रमुख फलंदाज आता मात्र जॉर्ज संघाचा तंबूमध्ये परततोय. धावसंख्या ती 15. चला आता नवीन फलंदाज कोण दाखल होतोय ते पाहायचं आहे. बाद झाले फलंदाज रोहन. आता मात्र थोडासा विचार विनिमय करावा लागतो कोणत्या फलंदाजाला फलंदाजीसाठी ते पाठवावं लागणार आहे. चला जरा लवकर फलंदाज आपण पाठवायचा आहे. जॉर्ज 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कारण रोहन चिले तंबूत परतोय. नॉन स्ट्रायकरला तो जाईल कारण नॉन स्ट्रायकरच्या दिशेने रोहन चिले धावबाद झालेला होता. सागर यांचा पुढचा चेंडू. सामोरे फलंदाज करण पाटील ज्याच्या खेळीमध्ये आता आपण 2 खणखणीत चौकार पहिल्या षटकामध्ये आपण नक्कीच पाहिलेत. ओव्हाना मुंबईतील नामवंत खेळाडू या स्पर्धेत खेळताना चांगली फेक आली तर हा फलंदाज देखील थेट फेक एसटीवर झाली असती तर कदाचित करण पाटील देखील माघारी परतला असता. सुदैव म्हणावं लागतंय ते करण पाटीलचे. एक धाव पूर्ण केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ओमकार मालाड संघाकडून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल नक्कीच पाहायला मिळेल कारण डावकुरा फलंदाज आता मनीष फलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिल्यांदाच सामोरच होतोय गोलंदाज सागर यांच्या गोलंदाजाच्या सामोरे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. पंचाने देखील त्याची काळजी घ्यायची आहे. अन्यथा आपल्या खेळ संघाला काहीसं पेनल्टी इथे देण्यात येणार आहे. आतापर्यंत 8.5 मिनिटं इथे खर्च केली आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असतंय. सागर यांचा पुढचा चेंडू. डावकुरा फलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. तो मनीष. धावसंख्या ती 16. सागर यांचा पुढचा चेंडू मनीषसाठी.
पहिला चेंडू थोडासा गती परिवर्तन हळूवारपणे टाकलेला लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरकडे जातोय आणि एक धाव मात्र बघता बघता पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 17 या धावसंख्येवरती. आतापर्यंत चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतं गोलंदाज सागर आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज करण त्यांनी तब्बल 13 धावा खर्च केलेल्या होत्या. त्यानंतर सागर आतापर्यंत षटक हाताळताना चांगलं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. चौथा चेंडू घेऊन येतोय सागर. राऊंड विकेट मारा करतोय तो करण पाटीलसाठी. आता चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस मात्र उपरेक पद्धतीचा चेंडू एकाच ॲक्शनमध्ये दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आणि त्याचमुळे फलंदाज देखील थोडेसे चांगल्या पद्धतीने आक्रमण करताना पाहायला मिळत नाही आहे आणि कोणताही मोठा प्रहार करण्याची संधी गोलंदाज देखील देत नाही आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम षटक हाताळताना पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू मनीषसाठी डावकुरा शैलीदार फलंदाज नक्कीच पुढे सासून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. हळूवार पद्धतीने लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आणि यष्टी उद्ध्वस्त होतोय. मनीष याला तंबूमध्ये परतावा लागतंय. दुसरा फलंदाज माघारी परततोय. धावसंख्या ती मात्र 18. या षटकातील अद्याप एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च केलेत. मात्र त्यांनी मनीषच्या रूपात एक प्रमुख फलंदाज त्रिफळाची तंबूमध्ये पाठवतोय. थोडासा दबाव आता मात्र पाहायला मिळतोय जॉर्ज 11 संघाच्या फलंदाजांवर. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो राहुल. अप्रतिम गोलंदाजी करतोय. गोलंदाजासाठी नक्कीच दाद दिली पाहिजे. जरा जोरदार टाळ्यांच्या गजरात रसिक प्रेक्षकांना देखील विनंती आहे, चांगल्या खेळाडूला आपण नक्कीच प्रोत्साहन द्यायचं आहे. या षटकातील पुढचा चेंडू अर्थातच अंतिम चेंडू घेऊन येतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सागर यांचा. हा चांगला फेक जर आली असती तर पुन्हा एक फलंदाज तंबूमध्ये परतला असता. अप्रतिम क्षेत्ररक्षण होते. मात्र थोडीशी फेक खराब होते. मात्र एका अप्रतिम षटकाची सांगता होते सागर यांच्याकडून. केवळ 6 धावा खर्च केल्यात आणि त्याने एका फलंदाजाला बाद केले. एक फलंदाज इथे धावबा 2 तंबूत परतोय. या षटकात आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेत आणि आतापर्यंत 2 षटकं टाकलेत आणि जवळजवळ 12 मिनटं खर्च केलेत. 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं टाकायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. अन्यथा आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. त्यामुळे 30 यार्ड रिंगणाच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात करावा लागणार आहे. याची नोंद आपण कर्णधाराने घ्यायची आहे. चला जरा थोडे लवकर. मतंग गणेश कोळी. नेक्स्ट मॅच टी शर्ट दिली का? आदिरा सत्यविनायक कामोटे. तू याच्याकडे नाव दे ना. चला गोलंदाजीसाठी येतो. या अगोदरच्या सामन्यात अप्रतिम ज्यांनी षटक हाताळलं होतं आणि आपल्या भांडूप कांजूर विभागातील एक नामवंत अष्टपैलू असा खेळाडू मतंग. खरोखरच या अगोदरच्या विजयाचा शिल्पकार म्हणून मतंग ज्यांनी अप्रतिम षटक हाताळलं होतं आणि ते निर्णायक षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलं होतं. यावेळेस मात्र सुंदर चेंडू बॅकफुटवर जात. अप्रतिम फटका. चेंडू जातो तो सीमा रेषेबाहेर चौकार. राहुल अर्थातच लॅबोच्या बॅटमधून खणखणीत चौकार. मुंबई विभागातील एक नामवंत खेळाडूमध्ये ज्याचं गणना केली जाते तरुण अर्थातच लॅबो म्हणून टोपण नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. पुन्हा एकदा यावेळेस मात्र जमिनीलगत मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळते शुभम यांच्या माध्यमातून. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. मतंग यांनी अगोदरच्या सामन्यामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी केलेली होती आणि आपल्या संघाला विजयी करून दिलेला होता तोच मतंग. आता मात्र 2 चेंडू टाकलेत आणि 5 धावा मात्र त्यांनी खर्च केल्यात. करण पाटील फलंदाजीसाठी सज्ज होतोय, जो पहिल्या षटकापासून फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि एक चांगला ताळमेळ 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय आणि 1 धाव
हे किती पूर्ण केली जाते. तर पुढचा षटकातील पुढचा एक धाव इथे पूर्ण केले ते जाते. कोणी नाही घातली आता कोणाला दिली का दिली नाहीये. नाही दिलीच नाही दिली नाही. रोहन 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 या आर्ग्युमेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच नाही दिलंय, थांबवलंय ते. ह्या मॅचचं बोलतोय, त्यांच्या दिलंच नाही. दिलं ना रोहन. 26 नाही नाही, ती थांबवली. त्या वादविवाद होता. बोल काय झालं? स्कोर लिहा तू. 30 रन झाले. धावसंख्या आहे ती 30. पुन्हा एकदा कणकणीत चौकार. यावेळेस मात्र करण पाटील आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. या अगोदरच्या सामन्यात ज्याने चांगली गोलंदाजी केली होती त्याच गोलंदाजाचा प्रमुख गोलंदाज म्हणून मतंग. आता मात्र आजच्या दिवसात जर आपण पाहिलं असतं चला जरा लवकर पंचांना देखील विनंती असेल. गोलंदाजीसाठी येतो तर हर्षित. संघाची धावसंख्या आहे 34. जवळजवळ 15 धावा मतंगाने खर्च केलेल्या होत्या. काय क्रिकेट असतं. या अगोदरच्या सामन्यात जर पाहिलं असेल तर मतंगने आपल्याला संघाला विजयी षटक टाकलं होतं. केवळ 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या होत्या. आणि आता मात्र पाहिलं असेल तर एक मोठं आणि महागडं षटक मतंग यांच्याकडूनच पाहायला मिळतंय. 15 धावा त्याच्या या षटकात निघालेल्या होत्या. आतापर्यंत 35 धावा धावपलकर पाहतोय आणि त्यामध्ये करण पाटीलच्या नावावर पाहायला मिळतात त्या 20 धावा आपल्या संघासाठी. खरोखरच चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतात. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता फाईन लेगच्या दिशेने, पूर्णपणे चकतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. धावसंख्या ती 35. हर्षित गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. पुन्हा एकदा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. वाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते करण पाटील यांच्या बॅटमधून. तो मात्र नॉन स्ट्राईकला आहे, त्यामुळे थोडासा जमेची बाजू नक्कीच पाहायला मिळते ती गोलंदाजीच्या दिशेने. राहुल हुरताचाच लोबो या नावाने प्रसिद्ध असलेला हा फलंदाज, लॅबो या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू पुन्हा एकदा बॅकफुटवर जात. आत्ताच सांगितलं होतं आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटवर जातोय आणि पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जमिनीलगत जातोय. सीमा रेषेबाहेर चौकार. चौकाशी संघाची धावसंख्या या चौकारानिशी जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर. चांगली धावसंख्या नक्कीच धावफलकावर पाहायला मिळते. जॉर्ज 11 संघ नाणेफेक जिंकतोय. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात करण पाटील याच्या बॅटमधून आणि त्याला चांगली साथ देतोय तो राहुल. राहुलच्या बॅटमधून देखील 2 खणखणीत चौकार आतापर्यंत पाहिले. आता मात्र सुंदर असा फटका. अप्रतिम क्षेत्ररक्षण थर्डमॅनच्या दिशेने असलेल्या खेळाडूकडून. जोरदार डायनच्या गजराताची दाद द्यायची आहे. जबरदस्त असा खेळाडू 40+ असलेला खेळाडू मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि आपल्या संघासाठी 3 धावा तो वाचवतोय.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41. 3 चेंडू शिल्लक आहेत. आता पाहायचं आहे करण पाटील फलंदाजीसाठी सज्ज, ज्याच्या खेळीमध्ये आतापर्यंत 4 खणखणीत चौकार, वैयक्तिक 20 या धावसंख्येने फलंदाजी करताना. पुढचा चेंडू हर्षित यांचा पुन्हा एकदा जमिनीलगत मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर देखील समाधान मानावं लागतंय फलंदाज करणला. एका धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 षटकात किती धावा जमा करतो ते पाहायचं आहे. जॉर्ज 11 संघ, ओमकार मालाड संघाचा गोलंदाज हर्षित गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचा निकेशार क्रीडा मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. पुढे सरचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडकन चेंडू जातोय फाईन लीगच्या दिशेने, खणखणीत चौकार राहुलच्या बॅटमधून. हा 3रा चौकार निघतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. एक चांगली धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पाहायचा आहे, थोडासा दबाव शेवटचा चेंडू टाकताना नक्कीच असणार आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाणार आहे. संघाची धावसंख्या ती 46. अप्रतिम फलंदाजी करतोय फलंदाज राहुल देखील आपल्या संघासाठी. टेनिस क्रिकेटमधील 2 नामवंत संघ एकमेकांविरुद्ध लढताना इथे पाहायला मिळतात, झुंजताना पाहायला मिळतात. आता चेंडू फुल टॉस, यावेळेस मात्र चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, सीमा रेषेबाहेर. रिव्ह्यू इथे घेतला जातोय. गणेश कोळीतींचा 3ऱ्या पंचाच्या भूमिकेत आपला निर्णय पाहताना दरम्यान हा चौकार नक्कीच पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या म्हणजेच अर्धशतक धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या धावसंख्येवरती. आणि पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू इथे घोषित केला जातोय. एक अवांतर धावसंख्या आणि एक अवांतर चेंडू देखील खेळण्यासाठी मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51. या स्पर्धेत रिव्ह्यू सिस्टम देखील असल्यामुळे एक जमेची बाजू नक्कीच पाहायला मिळते. जॉर्ज 11 संघासाठी आणखीन एक चेंडू खेळण्यासाठी मिळतोय. संघाची धावसंख्या ती 51. चला जरा लवकर. निकेशार क्रीडा मंडळ आयोजित अंडर क्रिकेट स्पर्धा आजचा हा 2री दिवस आहे. लॅबो देखील 4 चौकारांच्या साहाय्याने 20 या धावसंख्येवर फलंदाजी करताना आणि केवळ 8 चेंडू त्याने घेतलेत. 20 धावा जमा करण्यासाठी त्यांनी केवळ 8 चेंडूच खर्च केले. जबरदस्त अशी आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पुढे सहसा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायचा आहे. पुन्हा एक रिव्ह्यू सिस्टम घेतला जातोय. गणेश कोळी जर आपण रिव्ह्यू साईड रिव्ह्यू चेक करायचा आहे. तिसरे पंच म्हणून चला हा निर्धाव चेंडू. धावसंख्येत 51 आणि 52 धावांचं लक्ष असणार आहे. ओमकार मालाड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम फलंदाजी करण पाटील आणि त्याला तितकी चांगली साथ मात्र देतोय राहुल, ज्याने केवळ 8 चेंडू खेळलाय आणि आपल्या संघासाठी 20 धावा जमा केल्यात. 9 चेंडू खेळून 20 धावा त्यांनी जमा केल्यात. शेवटचा चेंडू हा लिगल चेंडू होता. निर्धाव चेंडू टाकला गेला आणि 4 षटकात 51 धावा जमा केल्यात. 52 धावांचं लक्ष असणारा सामना जिंकण्यासाठी. सत्यविनायक कामोटे आणि अधिराज सत्यविनायक कामोटे वर्सेस साई सिद्धी अंधेरी. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि आपले टी शर्ट्स देखील आयोजकांकडून घेऊन जायचे आहेत. अधिराज सत्यविनायक कामोटे हा संघ आणि त्यानंतर साई सिद्धी या दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपण आपले टी शर्ट्स देखील घ्यायचे आहेत.
साई सिद्धी अंधेरी हे सिद्धी पॅकरवाले. चला दोन्ही पंचांना देखील विनंती आहे आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर होणारा सामना दोन्ही खेळाडूंना कर्णधारांना देखील विनंती असेल की आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. आपला त्वरित नाणेफेक इथे केला जाईल. शुभम आणि अरुण दादा बॉलर्स नेम बॉलर बॉलर देवेन 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 गोलंदाजीसाठी सज्ज होताना शुभम या अगोदरच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देवेन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. शुभम पहिल्या चेंडू बॅटची कट घेऊन थेट फेक होते. यांचा सत्कार करायचा. नितेश भोईर डुंगा आणि अनिकेत बंद्रे. कोणाकडून करतोय? कोणाचा हस्ते करतोय? नाही नाही सत्कार काय करायचं फुल द्यायचं आणि शाल काय सत्कार करायचं कोणा सत्कार मला माहिती व्यासपीठावर उपस्थित असलेले अंडर क्रिकेटमधील नामवंत खेळाडू हितेश भोईर, ओमकार पाटील, त्याचबरोबर नामवंत अष्टपैलू खेळाडू सुयश कद्रेकर, या सर्व मान्यवरांचं मी नक्कीच व्यासपीठावर स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा सामन्याकडे नक्की वळतंय. कारण एक रोमहर्षक सामना, दोन तुल्यबळ संघ एकमेकाशी झुंजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवेनेचा पुढचा चेंडू बॅट्समन फलंदाज अरुण पाहायचं आहे पहिले षटक जे पॉवर प्लेमध्ये हाताळलं जात आहे. तुझ्या फोनमध्ये लाव ना चाललंय देवेंद्र यांचा पुढचा चेंडू पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल नक्कीच केला जातोय. जिथे चेंडू जास्तीत जास्त जाणार आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षण इथे तैनात केले जात आहेत. कोणते आले सत्तरी नाही आले कुठले हा सत्तरी नाही साई सिद्धी अंधेरी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आपल्या विरुद्ध असलेल्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. आपले टी शर्ट्स देखील आपण घेऊन जायचे आहेत. साई सिद्धी अंधेरी संघाचा कर्णधार आणि खेळाडूंना की नम्र विनंती आहे की कृपया आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये त्वरित यायचं आहे. अरुणच्या बॅटमधून एक कणकणीत चौकार इथे निघतोय आणि चांगली सुरुवात आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. दोन चेंडू संघाची धावसंख्या ती 5 धावा. पुन्हा एक खणखणीत चौकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचमध्ये इथे आपण पाहिलं असेल तर क्रीडा रसिकांमध्ये देखील श्री श्री रविशंकरचे आमचे शिक्षक अर्थातच धनेश सर, आपणास विनंती असेल की कृपया व्यासपीठावर यायचं आहे. धनेश सरांना मी नक्कीच विनंती करतोय. एक स्पोर्ट्स टीचर्स आणि एक चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. या पुढील नाणेफेकीसाठी मी मनोज पवार यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. अधिराज सत्यविनायक कामोटे वर्सेस साई सिद्धी अंधेरी. साई सिद्धी संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित व्यासपीठावर यायचं आहे. संघाची धावसंख्या ती 10 धावा. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 3 चेंडू धावसंख्या ती 10. विजयासाठी 52 धावांचं लक्ष आहे. ओमकार मालाड संघाला हा सामना जिंकून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये जाण्यासाठी बॅकफुटवर जात अप्रतिम स्क्वेअर कट येथे पाहायला मिळते. अरुणच्या बॅटमधून पहिल्या चेंडूपासून ज्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण पहिलं षटक जे पॉवर प्लेमध्ये टाकलं जातं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा एक मनसुबा घेऊन तो मैदानात उतरलेला पाहायला मिळत आहे. कारण आव्हान थोडंसं नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठं आव्हान पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या आहे ती 14. बॅक टू बॅक 3 चौकार ज्याच्या बॅटमधून निघत आहेत तो अरुण. आता मात्र थोडासा दबाव गोलंदाज आणि कर्णधाराकडे नक्कीच पाहायला मिळतो जॉर्ज 11 संघाच्या. चला थोडीशी घाई पंचांना देखील असेल की आपण थोडंसं खेळपट्टीवर आपण थोडंसं लक्ष द्यायचं आहे. लोखंडेने 3 बॉल 3 चौकार मारले तर साईला
शुभम लोखंडे यांनी जर 3 चौकार मारले तर साहिल माने यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मनोज पवार यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा इथे पुढील सामन्याचा इथे नाणेफेक केला जातोय. कामोटे वर्सेस अंधेरी या दोन तुल्यबळ संघ, एक ठाणे विभागातील तर एक मुंबई विभागातील, दोन संघांमध्ये इथे नाणेफेक केला जातोय. मंडळाचे इथे जनतक मनोज पवार यांच्या शुभ हस्ते सत्यविनायक कामोटे संघ नाणेफेक जिंकतोय. त्याने आपला निर्णय मात्र त्वरित कळवायचा आहे. पुढचा चेंडू सुंदर फटका, स्वीप, बॅटच्या मधोमध काय आवाज येतोय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, चौकार. आदिरा सत्यविनायक कामोटे वर्सेस साई सिद्धी. संघाची धावसंख्या ती 18. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फलंदाज माघारी परततोय. मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतून तंबूमध्ये परतताना अरुण. संघाची धावसंख्या ती मात्र 18 धावा. संघाची धावसंख्या ती 18. विजयासाठी 52 धावांचं लक्ष आहे. शुभम लोखंडे यांच्यासाठी नक्कीच एक पारितोषिक आहे. लागोपाठ 3 चौकार मारले, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. साहिल राणे यांच्याकडून चला जरा लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे. आपल्याला देखील काही वेळेचं बंधन पाळावं लागतं आहे. वेळेअभावी अन्यथा आपल्याला षटकं कमी करावे लागणार आहेत. ती वेळ आपल्यावर येऊ नये, कारण एक चांगली मोठी स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी येतो तो साईपाल. या अगोदरच्या सामन्यात चांगलं षटक हाताळलं होतं आपल्या संघासाठी. पाहायचं या सामन्यामध्ये कशी गोलंदाजी करतोय. एक नवदूत खेळाडू शुभम लोखंडे त्याच्या समोर आहे. एकच मूर्ती लहान पण कीर्तिमान अशी त्याची कामगिरी आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आणि आता मात्र थोडीशी जबाबदारी देखील त्याला स्वीकारावी लागणार आहे, कारण अरुणसारखा प्रमुख फलंदाज इथे बाद झाला आहे. पहिला चेंडू डाव्याष्टीच्या बऱ्याचशा बाहेर स्क्वेअर चेंडू म्हणून घोषित केला जातोय. एक अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 52 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतं, हलकंसं अपील केलं जात आहे. पंचांनी मात्र ते अद्याप फेटाळून लावलेले दिसत आहे. 2 पंचांमध्ये इथे निर्णय पाहायला मिळतोय. 2 पंच आपला निर्णय घेतील. पंचांना शंका असतील तर पंच मात्र आपला निर्णय घेऊ शकतील, कारण पंचांना देखील थोडासा इथे एक शंका, आणि त्यामुळे पंच इथे मात्र हा सिस्टम पाहत आहेत. हे पंचांनी हा स्वतः सिस्टीम चेक केलेला आहे, कारण पंचांना हा निर्णय कळत नव्हता आणि त्यामुळे त्याचा या टेक्नॉलॉजीचा ते वापर केला जातोय.
येथे आमचे संपूर्ण खेळाडू अर्थात पाहायला गेले तर श्रेयस हितेश ओमकार पाटील टेनिस क्रिकेटमधील एक नामवंत खेळाडू अर्थातच आमचा लाडका मित्र अक्षय मेस्त्री हे सगळे मान्यवर व्यासपीठावर पाहायला मिळतात. पण दरम्यान हाताचा ओव्हरपिच चेंडू चांगली फेक येते. पंचांचा निर्णय इथे पाहायला जातोय. फेटाळलाय पाहायचं एक धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. चांगला प्रयत्न होता चांगली फेक होती मात्र पंचांनी मात्र खेळाडू आपल्या जागी सुरक्षित पोहोचल्याची घोषणा केली जाते. शुभम लोखंडे एक चांगला चपळाईने पळताना देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. साईपाल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना नक्कीच पाहायला मिळतंय. 52 धावांचं लक्ष आहे आणि ते पाठलाग करीत असताना संघाची धावसंख्या ती 20 धावा. चला जरा लवकर काय जबरदस्त आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. शॉर्ट पॉईंट शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड ऑफ साईडला लॉंग ऑन शॉट मिड विकेट आणि स्क्वेअर लेग असं ऑन साईडचं क्षेत्ररक्षण आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. आणि एक शॉर्ट फाईन लेग. सायपलचा पुढचा चेंडू आणि सुंदर फटका देवच्या बॅटमधून. चेंडू जातोय तर पहिल्या टप्प्यानंतर सीमा रेषेबाहेर कणकणीत चौकार. आतापर्यंत चांगले षटक हाताळत होता साईपाल मात्र थोडासा ओव्हरपिच चेंडू पायावरती टाकला गेला आणि त्याचा पूर्णपणे फायदा घेतोय. मनगटाच्या साहाय्याने खेळलेला फटका चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर. संघाची धावसंख्या आहे ती 24. अद्यापही 28 धावांचं लक्ष आहे. 24 धावफलकर आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. सायपाल यांचा पुढचा चेंडू फलंदाज आहे तो देवकरण. आता चेंडू हलकीशी कड घेतल्याचा आणि आणि आता मात्र इथे साईड आर्म रिव्ह्यू इथे चेक केला जातोय. गणेश कोळी जरा निर्णय द्यायचा. आणि अलिगल चेंडू इथे घेतला जातोय. एसटी मागे एक अप्रतिम झेल इथे टिपला जातोय. ओमकार मालाडचा इथे रिव्ह्यू मात्र इथे संपतोय. आता कोणत्याही पद्धतीचा रिव्ह्यू मात्र त्यांना घेता येणार नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते तो करण. आमचे लाडके मित्र विनोद कळसुलकर यांना इथे सन्मानित केलं जात आहे. मी समीर पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते विनोद कळसुलकर यांना आपण सन्मानित करायचं आहे. समीर पाटील आपल्या शुभ हस्ते ज्याने आपण पाहतोय स्टेज आणि विद्युत रोषणाई ज्यांच्या मार्फत केली जाते ते विनोद कळसुलकर यांना इथे सन्मानित केलं जाते. सायपाल यांचा पुढचा चेंडू. आतापर्यंत संघाची धावसंख्या किती 24. सुरेख कमबॅक करताना साईपाल इथे पाहायला मिळतोय. हलकेस ऑब्रेक पती इथेचा चेंडू. साईपाल यांचा पुढचा चेंडू पुढेसा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू शरीरावर आदळतोय. एक अप्रतिम षटकाची इथे सांगता होताना पाहायला मिळते. 2 षटकाखेर धावसंख्या ती 24 धावा. कोळीवाडा मित्रमंडळांचा देखील इथे सत्कार केला जातोय. निखिल भोईर आपल्या शुभ हस्ते कोळीवाडा मित्रमंडळ हितेश आणि सर्व सहकारी आपण सर्वांनी इथे यायचं. हितेश कोळीवाडा मित्रमंडळाच्या वतीने आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे.
सर्व जर उभे राहिले असते जे चाललं असतं सुयश. जरा सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर लाडका मित्र मांडू संघाचा अष्टपैलू खेळाडू सागर हवालदार यांचं देखील व्यासपीठावर मी नक्कीच स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. गोलंदाजीसाठी येतोय तो आकाश. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. एक जबरदस्त रोमहर्षक असा सामना क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी. जो संघ जिंकणार आहे तो संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये पोहोचणार आहे. शुभम ज्याच्याकडून एक खूप मोठी जबाबदारी आहे, मात्र अद्यापही त्याला आपल्या फलंदाजीमध्ये सूर सापडलेला नक्कीच पाहायला मिळत नाहीये. पुढे सजून ड्राईव्ह केला जातोय. आत्ताच म्हणत होतो की त्याला अद्यापही सूर सापडत नाहीये. याच मात्र चेंडू बॅटच्या मधोमध घेतोय. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने पहिल्या टप्प्यानंतर चेंडू जातोय तो सीमा रेषेबाहेर. एक खणखणीत चौकार शुभमच्या बॅटमधून. टायमिंग सांग. आतापर्यंत 14 मिनिटं खर्च केली आहेत, त्यामुळे याची देखील नोंद घ्यायची आहे. 14 मिनिटांचा खेळ इथे संपतोय. यानंतर अद्याप एक षटक आहे. जॉर्ज 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असणार आहे की याची देखील आपण वेळेचं देखील बंधन पाळायचं आहे, अन्यथा पेनल्टी होईल. एक खेळाडू आपल्याला 30 रिंगणामध्ये ठेवावा लागणार आहे. या षटकातील पुढचा चेंडू शुभम, एक चाणाक्ष असा खेळाडू, त्याने वेळेत देखील इथे माहिती करून घेतलेली आहे. पुढे सरसाण पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र ओरपित पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र एक धाव इथे पूर्ण केली जाते. अप्रतिम असा हा चेंडू इथे पाहायला मिळतोय. मैदानावरील पंच आपण आपला निर्णय द्यायचा आहे आणि आपल्याच शंका असेल तर आपण मैदानावरील पंच आपण आपला निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला निर्णयाची खात्री असेल तर त्याप्रमाणे आपण निर्णय देऊन आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. डगआउट्समधून कोणताही खेळाडू मैदानात जाणार नाही, अन्यथा पेनल्टी 3 धावांची असणार याची नोंद घ्यायची आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चला दोन्ही पंचांना देखील विनंती राहील की आपण आपला निर्णय त्वरित घ्यायचा आहे. चला मग आपण सामना सुरू करायचा आहे. चला आपल्याला टायमिंग सुरू आहे याची नोंद घ्यायची आहे. टाइम सुरू राहणार आहे कारण मैदानावरील पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे याची नोंद घ्यायची आहे. चला आपण त्वरित सामना सुरू करायचा आहे. आतापर्यंत 15.5 मिनिटांचा खेळ इथे झालेला आहे आणि आता जरा सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. टाइम इथे स्टार्ट पुन्हा सुरू केला जातोय. सामन्याला सुरुवात होते. संघाची धावसंख्या आहे ती 29. या षटकातील पुढचा चेंडू गोलंदाजीसाठी तयार आहे तो आकाश. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय. म्हणजे सुंदर ड्राईव्ह जमिनीलगत चेंडू जातोय. एक धाव इथे पूर्ण केली जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षक मिड ऑफला असलेला खेळाडू. एक जमिनीलगत कारफेट असा फटका देवचरणच्या बॅटमधून पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवरती. विजयासाठी अद्यापही 22 धावांची लक्ष्य आहे.
रोमहर्षक सामना नक्कीच पाहायला मिळतोय. 9 चेंडू 22 धावांची गरज. शुभम लोखंडे जो सलामीला आलाय, एक चौकाराच्या साहाय्याने चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करताना पाहायला मिळतोय. पुढे असा ड्राईव्ह बॅक टू द बॉलर, अप्रतिम झेल इथे टिपला जातोय. शुभम लोखंडेला इथे माघारी परतावा लागतंय. आणखीन एक मोठा धक्का ओमकार मालाड संघाच्या बसतोय. अप्रतिम झेल इथे टिपला जातोय गोलंदाज आकाशांच्या माध्यमातून. फॉलो थ्रूमध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि आता मात्र पाहायला मिळतं अंडरआर्म टेनिस क्रिकेट विश्वातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू मतंग सारंग मैदानामध्ये दाखल होताना या अगोदरच्या सामन्यात त्याने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली होती. तोच मतंग आता पाहायचा आहे, ज्याच्या खांद्यावर थोडीशी जबाबदारी असणार आहे, थोडं आक्रमण स्वीकारावं लागणार आहे. कारण समीकरण चेंडू नंतर खेळताना पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. जबरदस्त क्रीडा रसिक देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. या षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज मतंग. आकाशांचा पुढचा चेंडू मतंगसाठी पुढे सजून ड्राईव्ह केला जातोय. चांगली फेक येते, मात्र 2 फलंदाजांमध्ये एक चांगला ताळमेळ. एक धाव पूर्ण केली जाते, एखादा धाव फलक पुढे सरकतोय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. जबरदस्त रोमहर्षक सामना. टेनिस क्रिकेटमधील 2 नामवंत संघ एकमेकांशी लढताना जो संघ जिंकणार आहे तो या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. आतापर्यंत 18 मिनिटं इथे खर्च केली आहेत. या षटकातील पुढचा चेंडू आकाशांचा. आणि आता चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या संख्येवरती. गणेश कोळी आपण व्यासपीठावर यायचं आहे. एक कांजूर विभागातील स्पॉन्सर आणि सुरेश पै यांनी कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. संजय सुरेश पै कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे लाडके मित्र संजय सुरेश पै कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. साहिल राणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जर लागोपाठ 3 चौकार मतंगच्या बॅटमधून निघाले तर. आताचा चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू येतोय तो फाईन लेगच्या दिशेने. या षटकातील पुढचा चेंडू कृष्णा. 5 चेंडू बाकी आहेत विजयासाठी अद्यापही. आता चेंडू लेग ब्रेक पतीचा चेंडू. अप्रतिम चेंडू. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येते पुन्हा एकदा. आता मात्र थोडासा दबाव नक्कीच मलाड संघाच्या फलंदाजावर पाहायला मिळत आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथे 31 चांगली सुरुवात झालेली होती. त्यानंतर मात्र थोडीशी खराब फलंदाजी, मात्र तिथं चांगलं गोलंदाजी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे जॉर्ज संघाकडून. विशेषतः साईपाल ज्यांनी अप्रतिम दुसरं षटक हाताळलं आणि त्यानंतरच तिथे सुरुवात होते. थोडीशी अडखळती सुरुवात फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. या पुढील होणारा सामना अदिरा सत्यविनायक कामोटे वर्सेस साई सिद्धी अंधेरी.
धनेश सर आपणास नक्कीच नम्र विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. खरोखरच आपण एक क्रिकेटचे देखील चाहते आहात आणि आम्हाला माहिती देखील आहे की आपण मुंबईसाठी खो खो किंवा विविध स्पर्धेसाठी आपण देखील प्रमुख कोचिंगच्या भूमिकेमध्ये नक्कीच आहात MCAचे. तर आपणास नम्र विनंती असेल की कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला देखील आदर सत्कार इथे केला जाईल. धनेश सरांस आपणास नक्की विनंती आहे. आता चेंडू बॅटची कट घेतोय. अधिराज सिद्धिविनायक कामोठे वर्सेस साई सिद्धी.